काल 15 ऑगस्टपासून मंगळवेढा नगरपालिकेसमोर बस स्थानकाच्या गेटच्या म्हणजे प्रवेशद्वाराजवळ आजूबाजूला असणारे अतिक्रमण काढावे यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष अण्णा आजबे यांनी कालपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे। गेली 2 दिवस आंदोलन सुरू असूनही मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी कोणतीही दखल घेत नसल्याचे आंदोलनकर्ते यांनी सांगितले। सध्या मंगळवेढा बस स्थानकाचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने दोन्हीपैकी एक प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे। या अनुषंगाने वारंवार अपघात घडून यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत। असे असतानाही नगरपालिका प्रशासन केवळ भग्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येते। आता तरी प्रशासन जागे होऊन कारवाई करतील का हे देखील पाहणे गरजेचे ठरणार आहे। काय म्हणतात आंदोलनकर्ते पाहूया। नमस्कार, मी अण्णासाहेब आसबे, ग्रामपंचायत सदस्य संत दामाजीनगर। आमच्या मंगळवेढा बसस्थानकाचा अनेक वर्षापासून जो प्रश्न होता तो आता गेल्या काही दिवसापूर्वी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागलेला आहे आणि ते काम चालू झाल्यानंतर जे 2 गेट चालू होते बस स्टँडचे त्यापैकीचं जे एक गेट बंद केलेलं आहे, परंतु पलीकडच्या बाजूचे लेफ्ट साईडचं जे गेट आहे त्या गेटवरती जे एक अतिक्रमण आहे लक्ष्मण गायकवाड यांचं ते अनेक वर्षापासून आहे। परंतु मंगळवेढा नगरपालिकेकडे ही वारंवार तक्रारी अनेकांनी केल्या, बसस्थानक आगार प्रमुखांकडेही अनेक वेळा तक्रारी केल्या, परंतु तो प्रश्न मार्गी लागत नाही की ते अतिक्रमण निघत नाही। जागा नेमकी कोणाची, बसस्थानकाची आहे की नगरपालिकेची आहे? ती जागा आम्ही सुरुवातीला बसस्थानक आगार प्रमुखांना भेटलो, ते म्हणत होते ती जागा मुख्याधिकारी साहेब यांच्या नगरपालिकेच्या अखत्यारीत येते। त्यानंतर आम्ही नगरपालिकेकडे तक्रार दिली, त्यांनी परत आम्हाला पत्र दिलं ते आगार एस टी महामंडळाकडे येते, परंतु ती सदरची जागा ही नगरपालिकेच्या अखत्यारीत येते। त्या जागेचं भाडं ही नगरपालिका दररोज 50 रुपये प्रमाणे वसूल करते, परंतु ही उडवाउडवीची उत्तरे जी देतात मुख्याधिकारी साहेब देत आहेत हे कोणाच्या सांगण्यावरून देत आहेत व याच्या पाठीमागे नक्की कोण आहे, राजकारणी कोण आहे किंवा याच्या मागे मास्टरमाइंड कोण आहे, मुख्याधिकारी साहेब जी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत याचा सखोल तपास होऊन सदरचं अतिक्रमण निघालं पाहिजे। आणि मुख्याधिकारी साहेब हे आम्ही कालपासून आंदोलन आमचं 2 दिवस झालं सुरू आहे, परंतु आमच्या समोरून जातात पण अजिबात ही आमच्या लक्ष देत नाहीत किंवा आम्हाला विचारत नाहीत। कुठेतरी जाणून बुजून होण्याचा प्रयत्न करतो, 100% जाणून बुजून आहे। आणि तो अतिक्रमणधारक हा तोही राजकारणी पुढारी आहे, त्याचा कुठून तरी या मुख्याधिकाऱ्यांवरती दबाव आहे आणि मुख्याधिकारी साहेब हे त्याला पाठीशी घालण्याचं काम करीत आहेत, हा आमचा आरोप आहे त्यांच्यावर। याबाबत वरिष्ठ पातळीवरती कोणी दखल घेतली? आम्ही प्रांत साहेबांनी फोन केलेला आहे, तहसीलदार साहेबांना केलेला आहे, कलेक्टर साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे, परंतु कोणीही दखल घेत नाहीत, कोणी फोन रिसीव्ह करत नाहीत। आता सीओ साहेब तर सकाळपासून फोनच रिसीव्ह करत नाहीत। इथे आले सीओ साहेब इथे येतात, ठेकेदारांसोबत गप्पा मारतात आमच्यासमोर, परंतु आम्ही इथं बसलोय 2 दिवस झालं याची त्यांना काही म्हणजे देणं घेणं नाही। ते फक्त आम्हाला जाणीवपूर्वक टाळाटाळ करून आमच्यासमोर निघून जात आहेत। यापुढची भूमिका काय असणार आहे? यापुढची भूमिका आमची अशी असेल, त्यांनी जर आज नाही निर्णय घेतला तर सोमवारपासून आम्ही वेगळ्या पद्धतीनं आंदोलन छेडणार आहे। एकतरी अर्धनग्न आम्ही या नगरपालिकेसमोर बसणार आहे, त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या दररोज स्टाईल बदलून आम्ही आंदोलन करणार आहे। मी DK साखरे, सामाजिक कार्यकर्ता। मंगळवेढा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरती लक्ष्मण गायकवाड नावाच्या एका तथाकथित समाजसेवकानं 10 बाय 12चं खोकं मांडलेलं आहे। आज परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी तो स्पॉट म्हणजे मृत्यूचं निमंत्रण किंवा तिथे मृत्यू भेटेल असं ठिकाण निर्माण झालेलं आहे आणि तो जो अतिक्रमण खोकेधारक आहे तो कायदा मानत नाही। मुळात वस्तुस्थिती अशी आहे की नगरपालिका प्रशासनाच्या हद्दीत ते येते आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जे चरण कोल्हे आहेत साहेब त्यांनी ती खोकं हटवणे त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे, पण चरण कोल्हे हे या बाबतीत असंवेदनशील आहेत। गेले 2 दिवस झाले उपोषण बसले असताना देखील गेल्या 2 दिवसापासून आमचं या ठिकाणी ते अतिक्रमण हटवण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे, पण त्या कोल्हे साहेबांनी की मुख्याधिकाऱ्यांनी अद्याप त्यांची दखल घेतलेली नाही। दुसरी गोष्ट, त्या खोक्यामध्ये खुलेआम गुटखा, मावा अशा पद्धतीची अंमली पदार्थाची विक्री होते आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा त्यामध्ये लक्ष घालावं अशी आमची या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे। याबाबत प्रशासन कारवाई का करत नाही? या नगरपालिकेचे जे शिव आहेत त्यांच्यावर
राजकीय दबाव आहे आणि राजकीय दबावापोटी त्याचप्रमाणे जे अतिक्रमणधारक आहेत ते सुद्धा राजकीय पुढारीच आहेत. त्यांच्या भूतीपोटी कोल्हे साहेब ॲक्शन घ्यायला तयार नाहीत.